आर्यनच्या हाताला घाम फुटला. त्याने पहिलं पान उघडलं. आज बाबांनी मला सांगितलं की या वाड्याचा खरा वारसा पैसा नाही तर सत्य आहे. पण काही लोकांना सत्य नको आहे. तो पुढचं पान उलटणार इतक्यात धाडकन खोलीचा दरवाजा स्वतःहून बंद झाला. सगळीकडे अंधार पसरला. बाहेर उभे असलेले लोक घाबरून ओरडू लागले, आर्यन साहेब. आर्यनने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो आतून अडकला होता. त्याच वेळी टॉर्चचा प्रकाश भिंतीवर पडला आणि त्याला भिंतीवर एक वाक्य रक्तासारख्या लाल रंगात लिहिलेलं दिसलं. सत्य शोधणाऱ्याने आधी विश्वासघात ओळखावा. आर्यनच्या अंगावर अक्षरशः काटा आला. तो पुन्हा डायरीकडे वळला, कारण आता त्याला खात्री झाली होती या डायरीतच त्या 15 वर्षाची रहस्याची पहिली किल्ली लपलेली आहे. दरवाजा अचानक बंद झाल्यामुळे काही क्षण आर्यनच्या छातीत धडधड वाढली. बाहेरून रामू काका आणि गावकरी जोरात दरवाजा ढकलत होते. आर्यन साहेब, तुम्ही ठीक आहात ना? आर्यनने स्वतःला सावरत मोठ्याने उत्तर दिलं, मी ठीक आहे, काळजी करू नका. त्यांनी पुन्हा डायरी उघडली. धुळीने माखलेल्या त्या पानावर प्रत्येक अक्षर जणू कोणाची तरी वेदना सांगत होते. माझं नाव सई विश्वनाथ देशमुख आहे. मी या घराची मुलगी आहे. पण या घरात माझं नाव घेण्यासही मनाई आहे, कारण माझ्या जन्मापेक्षा मोठं पाप या घरात घडलं आहे. आर्यनचा श्वास अडकला. आजोबांची मुलगी, मग बाबांनी कधीच तिचा उल्लेख का केला नाही? त्याने पुढचं पान उघडलं. माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात, पण काही नातेवाईकांना मी या घरात नको आहे, कारण आजोबांनी वाड्याची अर्धी मालमत्ता माझ्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्यनच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं. म्हणजे या रहस्यामागे पैशाचा खेळ होता. काही वेळाने दरवाजा पुन्हा सहज उघडला. बाहेर आलेल्या आर्यनच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर प्रश्न होते. रामू काका त्यांच्याकडे आले. साहेब, आत काय दिसलं? आर्यनने डायरी त्यांच्या हातात दिली. ती पाहताच रामू काकांच्या डोळ्यात अश्रू आले. ही तर सई ताईंची डायरी. म्हणजे तुम्ही त्यांना ओळखतात? रामू काका रडत म्हणाले, मी त्यांना लहानचं मोठं होताना पाहिलं आहे. मग त्या कुठे गेल्या? रामू काका काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, सगळ्यांना सांगितलं गेलं की त्या घर सोडून गेल्या, पण मला आजही वाटतं त्या कधीच या वाड्यातून बाहेर गेल्या नाहीत. हे ऐकून आर्यनच्या अंगावर शहारे आले. आर्यन पुन्हा खोलीत गेला. यावेळी त्याने आजोबांनी पत्रात सांगितलेली चांदीची किल्ली हातात घेतली. खोलीच्या एका कोपऱ्यात एक जुनं कपाट होतं. कपाट हलवताच मागे भिंतीत एक छोटी लोखंडी तिजोरी दिसली. तिजोरीवर धुळीचा जाड थर होता. किल्ली फिरवली. टक, तिजोरी उघडली. आत होते काही जुनी कागदपत्र, एक सोन्याचं मंगळसूत्र, एक लहानशी मुलीची पैंजण आणि तपकिरी रंगाचा एक सीलबंद लिफाफा. त्या लिफाफ्यावर लिहिलं होतं, हे पत्र फक्त आर्यनसाठी. आर्यनचे हात थरथरू लागले. त्याने लिफाफा उघडला. आत विश्वनाथरावांचा आणखी एक पत्र होतं. आर्यन, जर तू इथपर्यंत पोहोचला असशील तर याचा अर्थ तू सत्यापासून पळणाऱ्यापैकी नाहीस. पण लक्षात ठेव, तुझ्या आईवडिलांचा मृत्यू हा साधा अपघात नव्हता. त्यांनी एका माणसाचं खरं रूप ओळखलं होतं. त्या माणसानेच आपल्या घराचा नाश केला आणि त्या माणसावर मी आयुष्यभर विश्वास ठेवला. माझी सर्वात मोठी चूक हीच होती. आर्यनच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. म्हणजे बाबांचा खून झाला होता. पत्राखाली एक जुना फोटो. त्यात विश्वनाथराव, त्यांचे दोन्ही मुलगे, सई आणि त्यांच्या शेजारी उभा असलेला एक अनोळखी तरुण. फोटोच्या मागे लिहिलं होतं, ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच घर उद्ध्वस्त केलं. आर्यन त्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहू लागला. अचानक त्याच्या लक्षात आलं, तो चेहरा त्याने नुकताच वाड्यात पाहिला होता. पण कुठे? तो आठवण्याचा प्रयत्न करू लागला आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहिला. गावचा सरपंच महादेव पाटील. आर्यनच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. हे अशक्य आहे, कारण महादेव पाटील तर गेली 15 वर्ष देशमुख कुटुंबाचा सर्वात जवळचा माणूस म्हणून वावरत होता. विश्वनाथरावांच्या प्रत्येक निर्णयात तो सोबत होता. मग तोच विश्वासघातकी होता का? त्याच वेळी बाहेरून कोणीतरी मोठ्याने हाक मारली. आर्यन. तो धावत अंगणात आला. रामू काका जमिनीवर बेशुद्ध पडले होते. त्यांच्या हातात एक चिठ्ठी घट्ट पकडलेली होती. आर्यनने ती उघडली. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती, सत्याच्या खूप जवळ पोहोचलास, आता पुढचा नंबर तुझा आहे. आर्यनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याने आजूबाजूला पाहिलं. चिठ्ठी ठेवणारा कुठेच दिसत नव्हता. रात्रीचे 12 वाजले होते. संपूर्ण वाडा शांत होता.
फक्त अंगणातल्या जुन्या वडाच्या झाडाची पानं वाऱ्याने सळसळत होती. आर्यनच्या हातात ती धमकीची चिठ्ठी होती. सत्याच्या खूप जवळ पोहोचलास. आता पुढचा नंबर तुझा आहे. तो पुन्हा पुन्हा तीच ओळ वाचत होता. रामू काकांना शुद्ध आली, पण त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती होती. साहेब, मी आता जास्त दिवस गप्प बसू शकत नाही. आर्यन त्यांच्या जवळ बसला. रामू काका, मला सगळं खरं सांगा. सई कोण होती आणि माझ्या आईवडिलांचा मृत्यू कसा झाला? रामू काकांच्या डोळ्यात पाणी आलं. आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुमचा स्वतःच्या लोकांवरचा विश्वासही तुटेल. 15 वर्षापूर्वीचा दिवस रामू काका सांगू लागले. त्या दिवशी वाड्यात मोठा आनंद होता. विश्वनाथरावांनी ठरवलं होतं की आपल्या संपत्तीचा काही भाग गावातील शाळा, दवाखाना आणि अनाथ मुलांसाठी दान करायचा. उरलेली मालमत्ता त्यांनी त्यांचा मुलगा, सून आणि मुलगी सई यांच्या नावावर समान वाटून द्यायचं ठरवलं. पण हा निर्णय एका माणसाला अजिबात मान्य नव्हता. महादेव पाटील. तो विश्वनाथरावांचा सर्वात विश्वासू माणूस होता, पण त्याच्या मनात अनेक वर्षापासूनचा लालच वाढत होता. तो वाड्याच्या जमिनी स्वतःच्या नावावर करण्याचा डाव रचत होता. विश्वनाथरावांनी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. एके दिवशी सई योगायोगाने महादेव आणि एका बिल्डरमधील संभाषण ऐकलं. महादेव म्हणत होता, विश्वनाथराव वृद्ध झाले आहेत. त्यांची सई मिळाली की हा संपूर्ण वाडा आपला. सईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने ही गोष्ट लगेच तिच्या भावाला म्हणजे आर्यनच्या वडिलांना सांगितली. दोघांनी मिळून महादेव विरुद्ध पुरावे गोळा करायला सुरुवात केली. त्यांनी कागदपत्रांच्या प्रती, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि काही फोटो सुरक्षित ठेवले. महादेवला ही गोष्ट समजली. त्याने विश्वनाथरावांना उलट सांगितलं, सई आणि तुमचा मुलगा तुम्हाला फसवत आहे. ते सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करणार आहेत. क्षणभरासाठी विश्वनाथरावही गोंधळले. त्यांनी मुलांवर विश्वास ठेवायचा की महादेवावर याचा गोंधळाचा फायदा महादेवने घेतला. तो काळाकुट्ट पावसाचा दिवस. एक रात्र मुसळधार पाऊस. आर्यनचे आई वडील आणि सई महत्त्वाचे पुरावे घेऊन पोलीस स्टेशनला निघाले. महादेवने आधीच आपल्या माणसांना त्यांच्या मागे लावलं होतं. डोंगराच्या वळणावर त्यांच्या गाडीला जोरदार धक्का देण्यात आला. गाडी खोल दरीत कोसळली. गावात बातमी पसरली, भीषण अपघात झाला. पण तो अपघात नव्हता. तो पूर्वनियोजित खून होता. सईचं काय झालं? आर्यन थरथरत्या आवाजात विचारतो. मग सई? रामू काका खोल श्वास घेत म्हणाले, सई त्या अपघातात मेली नव्हती. आर्यनच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. ती गंभीर जखमी झाली होती, पण ती जिवंत होती. मग ती कुठे गेली? रामू काकांनी उत्तर देण्याआधी त्यांच्या डोळ्यात भीती दिसू लागली. आजूबाजूला पाहू लागले. साहेब, भिंती नाही, कान असतात. तेवढ्यात धाड वाड्याचा मुख्य दरवाजावर जोरात आवाज झाला. सगळे बाहेर धावत आले. दारात एक काळ्या रंगाची जीप उभी होती, पण त्यात कुणीच नव्हतं. फक्त ड्रायव्हरच्या सीटवर एक तपकिरी पाकिट ठेवलं होतं. आर्यनने ते उघडलं. आत एक जुनी व्हिडिओ कॅसेट आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, जर सत्य जाणायचं असेल तर ही कॅसेट आज रात्री पहा. पण लक्षात ठेव, सत्य पाहणाऱ्याला किंमत मोजावी लागते. आर्यनने कॅसेट हातात घेतली. त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, या कॅसेटमध्ये नेमकं काय आहे? आर्यनच्या हातात ती जुनी व्हिडिओ कॅसेट होती. तिच्यावर फिकट झालेल्या अक्षरात लिहिलं होतं, सत्य फक्त योग्य व्यक्तीसाठी. वाड्याच्या माळावर अजूनही एक जुना VCR आणि TV ठेवलेला होता. धूळ झटकून आर्यनने तो सुरू केला. काही क्षण स्क्रीनवर फक्त काळा पडदा दिसत राहिला. अचानक चित्र स्पष्ट होऊ लागलं. स्क्रीनवर विश्वनाथराव दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. ते कॅमेऱ्यासमोर बोलू लागले. जर ही कॅसेट आर्यनच्या हातात आली असेल तर समज मी आता या जगात नाही. बाळा, मी आयुष्यात एक अशी चूक केली ज्यामुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं. मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. आर्यनचा श्वास रोखला गेला. विश्वनाथराव पुढे म्हणाले, महादेव पाटील फक्त माझा मित्र नव्हता, तो माझा सावत्र भाऊ होता. हे ऐकताच आर्यनच्या हातातून रिमोट खाली पडला. कॅसेट पुढे सुरू होती. विश्वनाथराव सांगत होते, वडिलांनी संपूर्ण वाडा माझ्या नावावर केला. महादेवला वाटलं त्याच्यावर अन्याय झाला. त्याच्या मनात तेव्हापासून सुडाची आग पेटली होती. सुरुवातीला त्याने विश्वास जिंकला, नंतर हळूहळू घरात फूट पाडायला सुरुवात केली. मी त्याला भाऊ मानलं, पण तो माझा प्रत्येक निर्णयाचा फायदा घेत होता. आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. कॅसेटमध्ये पुढे दुसरं दृश्य सुरू झालं. सई कॅमेऱ्यासमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. ती रडत होती. जर मी जिवंत राहिले नाही तर हे सत्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे.
महादेव काकांनी बाबांना फसवलं आहे. माझ्या भावाला मारण्याचा कट रचला आहे. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. ते वाड्याच्या जुन्या विहिरीजवळ लपवले आहेत. व्हिडिओ अचानक बंद झाला. संपूर्ण खोलीत शांतता पसरली. आर्यनने एक क्षणही न दडवता रामू काकांना सोबत घेतलं. दोघेही वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या विहिरीकडे गेले. ती विहीर अनेक वर्षापासून बंद होती. झुडपं बाजूला करताच त्यांना एक मोठा दगड दिसला. दगडाखाली एक लोखंडी पेटी होती. ती उघडल्यावर आत मालमत्तेची खरी कागदपत्र, महादेवच्या बनावट सह्यांचे पुरावे, बँकेच्या पावत्या आणि एक ऑडिओ कॅसेट मिळाली. रामू काका रडू लागले. साहेब, सईताईंनी खरंच सगळं जपून ठेवलं होतं. तेवढ्यात मागून आवाज आला, ते कागद खाली ठेवा. आर्यनने मागे वळून पाहिलं. समोर महादेव पाटील उभा होता. त्याच्या हातात बंदूक होती. तो हसत म्हणाला, 15 वर्ष हे रहस्य जपलं आणि तू एका दिवसात उघड केलंस. आर्यन शांतपणे म्हणाला, सत्य कितीही लपवलंस तरी एक दिवस बाहेर येतंच. महादेव मोठ्याने हसू लागला. तुला वाटतं का तू जिंकलास? तुझे आई वडील गेले, सई गेली, आता तुझी वेळ आहे. महादेव पुढे म्हणाला, पण तुला एक गोष्ट माहीत नाही, सई त्या अपघातात मेली नव्हती. आर्यनच्या डोळ्यात आशेची एक किरण चमकली. काय म्हणालात? महादेव हसत म्हणाला, हो, ती जिवंत होती, पण मी तिला कधीच या गावात परत येऊ दिलं नाही. हे ऐकताच रामू काका संतापाने ओरडले, पापी माणसा. महादेवाने बंदूक त्याच्याकडे रोखली आणि नेमका त्या क्षणी दूरवरून पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमू लागला. महादेववरच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याने पळण्याचा प्रयत्न केला, पण आर्यन त्याच्या समोर खंबीरपणे उभा राहिला. पोलिसांच्या सायरनचा आवाज जसा जवळ येत होता तसा महादेव पाटीलचा चेहरा फिकट पडत होता. त्याने बंदूक आर्यनकडे रोखली. एक पाऊल पुढे आलास तर गोळी घालीन. पण आर्यन शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त आपल्या आईवडिलांसाठी आणि सईसाठी न्याय मिळवण्याची जिद्द होती. तो शांत आवाजात म्हणाला, महादेव काका, आज 15 वर्षापूर्वीचं सत्य संपणार आहे. पळून जाऊनही तुम्ही तुमच्या पापापासून वाचू शकत नाही. महादेव संतापाने ट्रिगर दाबणार इतक्यात रामू काकांनी धाडस करत त्याचा हात पकडला. गोळी हवेत झाडली गेली. क्षणात पोलिसांनी धाव घेत महादेवला पकडलं. त्याच्या हातातील बंदूक खाली पडली. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सर्व पुरावे पाहिले. तिजोरीतील कागदपत्र, व्हिडिओ कॅसेट, ऑडिओ रेकॉर्डिंग, बनावट सह्यांचे पुरावे. महादेवला समजलं की आता सुटका नाही. तो खुर्चीवर बसला आणि मोठ्याने रडू लागला. हो, मीच केलं हे सगळं. वाडा, जमीन आणि संपत्ती मिळवण्यासाठी. मी विश्वनाथ रावांना फसवलं, त्यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात घडून आणला. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सईला कायमचं दूर पाठवलं. संपूर्ण गाव शांत झालं. ज्याच्यावर गावाने सर्वाधिक विश्वास ठेवला तोच सर्वात मोठा विश्वासघातकी निघाला. महादेवला अटक केल्यानंतर पोलिसांनी जुन्या नोंदी तपासल्या. एक वृद्ध नर्सने पुढे येऊन सांगितलं, त्या अपघातानंतर एक तरुण मुलगी गंभीर अवस्थेत आमच्या दवाखान्यात आणली होती. तिचं नाव सई होतं, पण काही दिवसांनी एक समाजसेविका तिला घेऊन पुण्यात गेली. आर्यनच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. महिनाभर शोध सुरू राहिला. शेवटी पुण्यातील एका वृद्धाश्रमात एकासाठी ओलांडलेल्या मैनेला पाहून आर्यन थबकला. तिच्या गळ्यात तेच अर्धवट तुटलेलं लॉकेट होतं, जे त्याला बंद खोलीत सापडलं होतं. तो हळूच म्हणाला, आत्या. मैनेच्या डोळ्यात पाणी आलं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आर्यन, तू? दोघे एकमेकींच्या मिठीत कोसळले. 15 वर्षांनी देशमुख घराण्याची हरवलेली मुलगी आपल्या घरच्यांना भेटली. वाड्यात परतल्यानंतर आर्यनने आजोबांचं शेवटचं पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, आर्यन, जर सई तुला भेटली तर तिला सांग, तिचा बाबा शेवटच्या श्वासापर्यंत तिची वाट पाहत होता. माझ्या एका चुकीने माझं घर उद्ध्वस्त झालं, पण तू ही चूक पुन्हा होऊ देऊ नकोस. हा वाडा पैशासाठी नाही तर माणुसकीसाठी जिवंत ठेव. पत्र वाचताना सईच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ती वडिलांच्या खोलीत गेली. त्यांच्या फोटोसमोर हात जोडले आणि म्हणाली, बाबा, मी तुम्हाला माफ केलं. काही महिन्यांनी देशमुखांच्या वाड्याचं रूप पूर्णपणे बदललं. ज्या खोलीला लोक शापित खोली म्हणत होते, त्याच खोलीत आता एक मोफत वाचनालय आणि स्मृती ग्रंथालय सुरू झालं. भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सत्य कितीही वर्ष बंद खोलीत कैद असलं तरी एक दिवस ते कुलूप तोडून बाहेर येतच. गावातील मुलं आता भीतीने नव्हे तर अभिमानाने त्या खोलीत येऊ लागली. एका संध्याकाळी सई आणि आर्यन अंगणात बसले होते. सूर्य मावळत होता. सई हसत म्हणाली, आर्यन, माहिती आहे, बंद खोलीत भूत नव्हतं. आर्यनही हसला.
हो आत्या, भूत नव्हतं, पण लोभ, संशय आणि विश्वासघात कैद झाला होता. सईने त्याचा हात हातात घेतला आणि प्रेम, सत्य आणि माफीने त्या खोलीचं कुलूप कायमचं उघडलं. दोघांनी आकाशाकडे पाहिलं. जणू विश्वनाथराव, आर्यांचे आई वडील आणि या घरातील सर्व हरवलेले जीव आज शांत झाले होते. त्या दिवसानंतर देशमुखांच्या वाड्यात कोणालाही रडण्याचा आवाज ऐकू आला नाही, कारण त्या वाड्यातील सर्वात मोठं रहस्य अखेर सत्याच्या प्रकाशात आलं होतं. घर भिंतीने नाही तर विश्वासाने उभी राहतात. आणि लोभ माणसाकडून संपत्तीच नाही तर संपूर्ण कुटुंब हिरावून घेतो. सत्याला उशीर होऊ शकतो, पण पराभव कधीच होत नाही. मंडळी, ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.